खरंच वर्किंग मॉम असणे सोपे आहे का? जेव्हा मुले आजारी पडतात ना, तेव्हा मन तिथेच अडकतं. समोर जरी लॅपटॉप असला तरी लक्ष फक्त मुलांच्या चेहऱ्याकडे जाते आणि मनात गिल्ट असतो, की मी पुरेशी आहे का? पण आम्ही हे सगळे मॅनेज करण्याचा 100% प्रयत्न करतो. आणि अशाच दिवसात आपली स्ट्रेंथ खरंच दिसते. आजारी असल्यामुळे लाडू आणि श्रीहरी काहीच खात नव्हते. ऑफिसच्या कामातून ब्रेक टाकून त्यांच्यासाठी स्वीट कॉर्न सूप बनवले आणि गरम-गरम सूप त्यांना प्यायला दिले, जेणेकरून त्यांना पण थोडे बरे वाटेल. आजारी असल्यामुळे मुलांना हलका आहार द्यावा म्हणून रात्रीच्या जेवणात दोघांसाठी प्लेन डाळ खिचडी बनवली आणि दोघांना खाऊ घातली. दोघे आजारी असल्यावर मला सर्वात मोठे काम असते ते म्हणजे दोघांना औषध देणे. दोघांना पण औषध प्यायला आवडत नाही, त्यामुळे सहज ते पीत नाही. मग जबरदस्तीने त्यांना औषध द्यावे लागते. थोडे रडतात, पण काय करणार, त्यांना बरे वाटावे म्हणून हे करावे लागते. दोघांना झोपवले आणि मी माझ्या ऑफिसचे काम करायला बसले. रात्री खूप लेटपर्यंत काम करावे लागले, कारण दिवसभर हे दोघे आजारी असल्यामुळे पाहिजे तेवढे काम झाले नव्हते. आई होणं म्हणजे सुपर पॉवर नाही, ती एक रोजची परीक्षा आहे. आजचा व्लॉग माझ्यासारख्या प्रत्येक वर्किंग आईसाठी आहे. तुम्ही अप्रतिम काम करता, थकले तरी थांबत नाही. खरंच प्राउड ऑफ यू. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.